नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनाम व्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. सो मंडळी, मी आलेलो आहे वरळीमध्ये. प्रो गोविंदाच्या मॅच आहेत त्या पाहण्यासाठी आलेलो आहे आणि आज खास आपल्या कोकणातील टीम आलेली आहे, ती म्हणजे हिंदुराज गोविंदा पथक. या पथकाची मॅच होणार आहे आणि त्याचबरोबर आपण काही बोलणार आहोत. सो चला तर मंडळी, या एपिसोडला सुरुवात करूया. आपल्या कोकणातल्या टीमचं स्वागत करूया आणि कशा पद्धतीने हे ठरलं ते पाहूया. तर मंडळी, आपल्या दापोली मधला प्रो गोविंदासाठी एक संघ आलेला आहे, हिंदुराज गोविंदा पथक. सो आपण आता पाहता ही सगळी आपली कोकणातली पोरं आहेत, जो खास मुंबईमध्ये आलेत वरळीमध्ये प्रो गोविंदासाठी. आपल्यासोबत चिराग आहे, त्याचबरोबर कोच आहेत, संपूर्ण टीम आहे. आपण सगळ्यांसोबत बोलणार आहोत. तर मित्रांनो, मुंबईमध्ये आल्यावरती कसं वाटलं? एकदम छान. आवाज नाही, कोकणचा आवाज पाहिजे. कोकणचा राजा हिंदुराज माझा, कोकणचा राजा हिंदुराज माझा. चला, सो मंडळी, हे बघा, ही संपूर्ण गँग आपल्या कोकणातली आलेली आहे. सो इकडे चिराग आहे, आपल्याला नेहमी सपोर्ट करत असतो. आपण आता कोच सोबत बोलूया. दादा, कसा होता एकंदर? सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. आपण आज दुसऱ्या दिवसाकडे वळलोय आणि आपली टीम खूप छान पद्धतीने खेळली, त्यासाठी अभिनंदन. धन्यवाद. आजच्या गेम बद्दल काय सांगाल, कालच्या आणि आजच्या गेम बद्दल? सगळ्यात पहिले आम्ही आमच्या दापोलीकरांचं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि आम्हाला सहकार्य करणारे अनेक मंडळी आहेत, त्या मंडळींमुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो. शेवटी हा प्रवास करत असताना सगळी मुलं एका वेळेला ग्राउंडवरती असतात. ग्राउंडवरती असताना आमचे वेळोवेळी येणारे, मुंबईला येणारे रोहनजी, तसेच बाबू, पंकज, तसे हे आमचे हे तीन, या तिघांच्या जीवावर पूर्ण वरची फळी चाललेली असते. जरी बेस मजबूत असला तरी सगळ्यात हा टॉपर, त्याच्या खाली घेणारा कुणाल आणि त्याच्या खाली मेन बॅलन्सिंग करणारा विशाल, या तिघांच्या याच्यावरती ही सगळी धुरा चाललेली असते. धुरा चालत असताना ज्यावेळी आम्हाला येण्यासाठी इथे ज्यांचं सहकार्य लागलं त्यांना खूप खूप धन्यवाद मनापासून. सगळ्यात इथे येत असताना आम्हाला आर्थिक खर्च सगळ्यात महत्त्वाचा असतो. ते आमचे नामदार योगेशदादा रामदासभाई कदम यांनी यावेळी 200 मुलांची राहण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर त्यांना जेवणा खाण्याची, जाण्याची सगळी व्यवस्था केली. सगळ्यात त्यांना धन्यवाद देतो, कारण अशी मंडळी आमच्या पाठीशी असल्याशिवाय आम्ही या ठिकाणी पोचू शकत नाही. आम्ही जे काय हे सगळं केलेलं आहे ते या मुलांच्या जीवावर केलेलं आहे. आणि सगळ्यात त्यातून पूर्वेशजी सरनाईक यांनी आम्हाला या ठिकाणी येण्याची पहिली संधी दिली, त्यावेळी त्यांचे पहिले मनापासून धन्यवाद. कसं वाटतंय? दुसऱ्या दिवसाकडे वळलोय आणि बऱ्याचशा टीम आल्यात आणि आपण खास कोकणातून आलंय आपलं वेगळं पण जपण्यासाठी. तर कसं वाटतं इथे आल्यानंतर? सगळ्यात पहिले आमच्या पहिल्या दिवसातला जो पहिला राऊंड तो आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरला. पहिल्याच राऊंडला आम्ही कमी पॉईंटने खाली राहिलो, त्यामुळे मुलांनी जी जिद्द दाखवली आणि जे आमचे मॅनेजर आणि कोच आहेत त्यांनी जी मुलांना जोश दिला की आपल्याला इथे थांबून चालायचं नाही, आपण एक धुरा घेऊन आलेलो आहे अखंड कोकणाची आणि दापोलीकरांची, ती आज कुठेतरी उंचावायची आहे. त्यासाठी आपण इथपर्यंत पोहोचलो आहे आणि त्या जोशात मुलांनी जी काय थर लावले आणि जोश धरला आहे तो अद्याप त्याच टेम्पोप्रमाणे थांबला आहे. त्यामुळे सगळ्या मुलांना पहिले सगळ्यात धन्यवाद देतो. काय वाटतं, आपण यावेळेला आपला संघ नक्कीच यश मिळवेल? 100% आम्ही प्रयत्न करणार. शेवटी दहीहंडी आहे, कधीही कुणाचे तर कसे लागू शकतात याची आपण स्पर्धा नाही, पण नक्कीच आम्ही प्रयत्न 100% करणार आणि आमची स्पर्धा ही आमच्या स्वतःचीच आहे. बरोबर. आपल्या दापोलीकरांचा कसा रिस्पॉन्स आहे प्रो गोविंदामध्ये येतात तर? आमच्या दापोलीकरांचं आमच्यावर असणारं प्रेम हे कायमच असतं. पण आज आम्ही या ठिकाणी आलो त्याने आमच्या जो पाठीवर आशीर्वादाचा हात असतो तो खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे असं मी मानतो आणि याच्या पुढेही तसंच राहील पुढच्या राऊंडसाठी. बरोबर. आपण आता दुसऱ्या मित्राकडे वळूया. तुझं नाव सांग आणि कसं वाटलं इथे प्रो गोविंदामध्ये आल्यानंतर? नमस्कार, माझं नाव नीरज शैलेश दुर्गावळे. मी आज हिंदुराज गोविंदा पथक जालगाव दापोली या संघाकडनं आलो आहे आणि या मुंबई प्रो गोविंदा या स्पर्धेत पहिला दिवस हा आमच्यासाठी खूप चांगला होता. खूप बेस्ट दिला आम्ही या पहिल्या दिवशी. सेकंड आणि थर्ड राऊंड आम्ही विनर राहिलो गटात आणि आजसुद्धा जो रिलेचा आमचा मेन राऊंड होता तो आम्ही जसे कोच असतील, मॅनेजर असतील किंवा अध्यक्ष असतील मंडळाचे किंवा सगळीच मुलं आणि टॉपर
तर ह्यांनी सगळ्यांनी आम्ही एकजूट होऊन एक जी जिद्द दाखवली आणि जो कमबॅक केला तो सगळ्यांचा सगळ्यात बेस्ट होता कमबॅक. आणि असाच कमबॅक आम्ही ह्याच्या पुढेही दाखवू आणि असंच आम्ही जोशात त्याच्या पुढेही खेळू. आपण चौथ्या पर्वाकडे आलोय, म्हणजे यावर्षी चौथा आहे वर्ष, आणि एकंदर चौथ्या वर्षाकडे येताना आपण नेहमीच काही ना काहीतरी शिकत असतो. आपण गेल्या वर्षी काही चुका केल्या, तर यावर्षी चुका करणार नाही. यावर्षी आपण काय शिकलात या गेम मधून? हा नक्कीच हे मी सांगू शकतो की गेल्या वर्षी आमच्याकडनं चुका झाल्या, छोट्या मोठ्या झाल्या, परंतु आमच्या सगळ्या मुलांनी जी एक जिद्द दाखवली त्या जिद्दीच्या जोरावर आज आम्ही त्या चुका सुधारून पुढे कसं जायचं हे आम्हाला सगळ्यांना नक्कीच जमतं आणि तेच आम्ही यशस्वी करून दाखवलं या खेळात. आपल्या दापोलीकरांसाठी काय शब्द सांगशील? काय नाही, सगळ्यांनी आजपर्यंत जे आम्हाला प्रेम दिलं तेच असं कायम आमच्या सोबत पाठीशी राहू दे. ओके, थँक्यू. मंडळी, आता जर आपण इकडे जर पाहिलं तर सगळेच आपले दापोली मधले आहेत, सगळेच मंडळी. सो आपण आता टीम मधले जे मॅनेजर आहेत त्यांच्यासोबत बोलूया. आता कसा एकंदर आपल्या टीमचा प्रवास, म्हणजे दापोली टू मुंबई हा प्रो गोविंदाचा गेम खेळणं सोपं नाहीये, पण आपल्यासारख्या कोकणातून एखाद्या पथकाने येणे आणि मोठ्या मुंबईसारख्या शहरात एक मोठ्या लेवलवरती गेम खेळणं, कसा एकंदर अनुभव? फक्त एवढंच सांगेन की 15 एकूण 16 संघ आहेत. 16 संघात आमचा संघ हा एक वेगळा आहे. आम्ही 200 किलोमीटरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलोय. तर आम्ही ही स्पर्धा नुसती खेळण्यासाठी नाही तर जिंकायला आलोय. यस, नवी मुंबई स्ट्रायकर, स्ट्राईक अँड विन. सो मंडळी, बघितलं प्रत्येकामध्ये एक जोश आहे की ही ट्रॉफी आपल्या कोकणातच गेली पाहिजे. सो आता दादा, यावेळेला बघा थोडीशी चुरशीची स्पर्धा आहे आणि प्रत्येक स्पर्धक आपला बेस्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर यावेळी काय प्रयत्न असेल आपल्याला? आपण दुसऱ्या दिवसाकडे वळतोय. पहिल्या दिवसाचे 3 राऊंड होते. पहिला राऊंड आमचा आम्ही थोडं मागे पडलो, पण आम्ही जिद्द हरलो नाही. पुढचे दोन्ही राऊंड टॉप करून पूर्ण ग्रुपमध्ये साधारण ग्रुप बी मध्ये, ग्रुप सी मध्ये सेकंड टॉप राहिलो. दुसऱ्या दिवशीची आमची तीच रणनीती आहे की ग्रुपमध्ये किंवा पॉईंट टेबल्समध्ये मॅक्झिमम कव्हर करण्यासाठी. बरोबर. काय सांगाल जर आपल्या हिंदुराज गोविंदा पथकाबद्दल बोलायचं झालं तर 2 शब्दामध्ये? हिंदुराज गोविंदा पथक हे असं पथक आहे की नुसतं बोलून नाही तर करून दाखवतं. सो मंडळी, आपल्यासोबत आता हे बघा, हे 2 टॉपर आहेत आणि जो 2 एक्क्यानं उचलते हे दादा आहेत. सो मित्रा, तुझं नाव काय? घाबरू नको, बिंदास बोल. आर्यन अवधूत सपकाळ माझं नाव आहे. हा, आणि किती वर्षापासून तू गोविंदामध्ये खेळतोय? 2 वर्ष झाली आता. हा. कसा एकंदर अनुभव? छान छान आहे माझा अनुभव आणि असंच मी बेस्ट देत राहीन मंडळासाठी. आणि मी ज्या वेळेला तुमच्या दहीहंडीची प्रॅक्टिस पाहिली त्यावेळेला थोडस तू घाबरत होता स्तरामध्ये उभं राहण्यासाठी. म्हणजे काय, तुला नेमकं भीती वाटत होतं की घरचे नव्हते पाठवत, की नेमकं काय होतं? आणि आता ज्या पद्धतीने मी बघतोय मॅच मध्ये, तू एकदम प्रॉपर बिंदास उभा राहतोय. हा जोश कुठून आला? ती प्रॅक्टिस होती आणि त्यात मला थोडं थोडं घाबरायला व्हायचं, पण आता नाही होत. घरचे काय म्हणतात? घरचे जा बोलतात? हो हो. अच्छा, सगळे घरचे तुला टीव्हीवरती बघतात, खुश होत आहेत घरचे. आपल्या दापोलीमध्ये तर LED स्क्रीन लावून मॅच बघतात आपली, त्याच्याबद्दल काय बोलशील? काय नाही, असंच प्रेम कायम ठेवत दापोलीने. अच्छा, आपल्यासोबत आता थरामधील मुख्य भूमिका साकारणारा दादा. आता कसा एकंदर अनुभव? खूप छान आहे. थोडे चढ उतार आले, अपयश चढ उतार आले, पण त्याच्यातून शिकलो आम्ही. खूप शिकलो आम्ही त्यातनं. ते प्रशिक्षक आमचे थोडे रागीट पण आहेत, थोडे मनमिळाऊ पण आहेत. त्या सगळेच मयूर दादा, पप्पू दादा, सगळ्यांचं प्रेम आहे आमच्यावर. बरोबर. चिराग, तू काय सांगशील? मागापासून मी तुला बोलण्याचा प्रयत्न करतोय, ऑफ कॅमेरा माझ्यासोबत बोलतो पण ऑन कॅमेरा बोलत नाही. काय सांगशील दहीहंडी बद्दल? बोलायचं गेलं तर आपला हिंदुराज गोविंदा पथक आहे, एक खूप फॅमिली सारखं आम्ही राहतो. आमच्यात एकीचं हे बळ आहे ते आम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न हा कायम करत असतो. बरोबर. तसंच विशाल, आर्यन, मयूर दादा, कुणाल आणि बाबू दादा यांना म्हणाल तर ह्यांची जबाबदारी आमच्या सगळ्यांना सांभाळून घ्यायची असते आणि ह्यांच्यामुळेच आम्ही हे सपोर्ट करून हे गोविंदा चालला आहे. आणि ह्या वर्षी नक्कीच दापोलीमध्ये पण आमचा नवीन एक विक्रम काहीतरी बघायला भेटेल तुम्हाला. यस, आम्हाला उत्सुकता आहे त्याची. तर मंडळी, ही आपली हिंदुराज गोविंदा पथकातील संपूर्ण टीम होती
नाही नाही one, सो आपण सगळ्यांसोबत बोललेलो आहोत. सो मित्रांनो, जाता जाता काय सांगाल आपल्या कोकणवासियांना? कोकणचा राजा हिंदुराज माझा, कोकणचा राजा हिंदुराज माझा, How the George! हुर्रा! 1, 2, 3 तुम्हाला ऑल द बेस्ट पुढील प्रवासासाठी. खूप खूप शुभेच्छा. हे बघा, इकडे स्टेडियम आहे. इथून आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश आहे. त्याच्यानंतर हे बघा, संपूर्ण टीम इथे आलेले आहेत. सो चला मंडळी, आपण आता आतमध्ये जाऊया आणि मॅच चालू आहेत कशा पद्धतीने ते पाहूया प्रो गोविंदाच्या. इथे येण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला पहिलं ऑनलाईन तिकीट होतं, ते बुक करावं लागतं. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर अशा पद्धतीचा बँड दिला जातो. त्याच्यानंतर आतमध्ये सोडलं जातं. आणि हे जे रिझर्वेशन होतं ते जवळजवळ 8 दिवस पूर्वी होतं. आता रिझर्वेशन बंद झालेलं आहे. प्रो गोविंदाच्या मॅचचं पाहिजे असेल तर हे मैदान आहे. चला आपण आतमध्ये जाऊया आणि कशा पद्धतीने टुर्नामेंट प्रो गोविंदाचे चालू आहेत ते पाहूयात. हे बघा, इथून VIP गेट आहे आणि इकडे जर आपल्याला जायचं असेल, कोणतरी घ्यायचं असेल तर इथून जाण्याचा प्रश्न. दूसरे रेडी है देने रहा जवाब रेफरीज. इथून एंट्री आहे. आपण आतमध्ये जाऊ का? इथून आतमध्ये जाणार ते बघ, आतमध्ये एंट्री आहे. चला महाराष्ट्र देखील माझा आहे, त्यांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत. आणि सगळ्या दापोलीकरांना मनापासून त्यांचा पण अजून एक सगळ्या प्रो गोविंदाला आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना एक महत्वाची गोष्ट मला सांगायची की हा प्रयत्न प्रोफेशनल 2023 मध्ये सुरू केला आणि त्याचं स्वप्न होतं की याला एक जागतिक दर्जा प्राप्त व्हावा, ऑलिम्पिकमध्ये तो रिले राऊंड आणि हा राऊंड असे 2 राऊंड होते आमच्या दिवसात. राऊंड 4 आणि राऊंड 5 आणि उद्या राऊंड 6 राऊंड 8. 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
वेगळा चाललो तो वेगळाच चालतो आहे पर पड़ोसियों के बीच मुंबई और मुंबई के बीच देखते हैं क्या सीन हुआ है